मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता यश हा त्याच्या बाबांजवळच असतो। डॉक्टर तेथे येतात आणि म्हणतात, मिस्टर यश, तुम्ही वेळेत ब्लड दिल्यामुळे तुमचे बाबा आता आउट ऑफ डेंजर आहेत। हे ऐकून यशला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, थँक गॉड। तेव्हा डॉक्टर म्हणतात, आता तुम्ही ना तुमच्या बाबांना घरी घेऊन जाऊ शकता, डिस्चार्जची प्रोसेस आपण कंप्लीट करूयात। तेव्हा यश विचारतो, खरंच डॉक्टर आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो? मग डॉक्टर म्हणतात की हो, पण घरी गेल्यानंतर ना त्यांची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागेल। यश म्हणतो, शुअर डॉक्टर, आम्ही नक्कीच सगळेजण मिळून बाबांची व्यवस्थित काळजी घेऊ। तर आता यश त्याच्या बाबांकडे पाहतच राहतो। दुसरीकडे आता माधवी ही अमृताकडे येते, दोघीही रूममध्ये असतात। तेव्हा माधवी कौतुक करत अमृताला म्हणते, अगं अमृता, तू करून दाखवलंस, त्या कावेरीला खोटं ठरवून जेलमध्ये तर पाठवलंस, पण मला आत्ता समजते माझी मुलगी ना खूप हुशार आहे। आता ती लगेचच अमृताची दृष्ट सुद्धा काढते आणि म्हणते, हे सेलिब्रेशन ना मोठ्या प्रमाणात साजरं करायला हवं, पण आता हे सेलिब्रेशन करायला इथे जमणार नाही ना, म्हणून तुझ्या आवडती शॅम्पेन घेऊन मी आली आहे। चल आपण पटकन शॅम्पेन घेऊयात आणि सडू देत त्या कावेरीला जेलमध्ये। इकडे कावेरीला फायनली आता पोलीस असतात ना, ते लगेचच जेलमध्ये टाकतात। तेव्हा कावेरीला खूप वाईट वाटतं आणि त्या जेलमधल्या वातावरणाकडे ती आता बघतच राहते। तिला अजिबात ते पटलेलं नसतं, आपल्यावर खोटे आरोप करून आपल्याला जेलमध्ये टाकले हे तिला माहीत असतं आणि म्हणूनच ती इकडे तिकडे बघते आणि उगीच स्वतःला आता त्रास करून घेत असते। दुसरीकडे माधवीचं मात्र आता सेलिब्रेशन सुरू असतं। शॅम्पेन घेऊन येत लगेचच ती ग्लास भरते। तेव्हा आता लगेचच अमृता म्हणते, आई अगं चाललंय काय तुझं, कसलं हे सेलिब्रेशन? मग आता कावेरी जेलमध्ये गेली ना म्हणून सेलिब्रेशन, असं माधवी म्हणते। त्याच वेळी आता अमृता म्हणते, आई तुला मी शेवटचं सांगते हां, कारण ती कावेरी ना माझं टार्गेट कधीच नव्हती। अगं तुला माहिती आहे, माझं टार्गेट ना फक्त सुलक्षणा होती, कारण तिला आणि तिच्या या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी या घरात तिची सून म्हणून यायचं होतं। पण तूच बघ ना, इथे काहीतरी असं भलतंच घडतंय। अगं त्या कावेरीचं सत्य सर्वांसमोर आणून मला काय फायदा झाला आहे का त्याचा, सांग बरं? आता हे बघ आई, तुला आत्ता काही सेलिब्रेट करायचं असेल ना ते करून घे बरं, पण यापुढे ना मी जसं सांगेन ना अगदी तसंच घडणार। तेव्हा ओके चालेल असं आता माधवी म्हणते, पण मोठं युद्ध जिंकण्या अगोदर तू छोटी लढाई जिंकलीस असं समज आणि हे घे बरं आता, असं म्हणून ती लगेचच शॅम्पेनचा ग्लास तिच्याकडे देते। मग आता त्या दोघीही एकमेकींना चिअर्स करतात। तेवढ्यातच कोणीतरी आल्याचा तिथे अमृताला भास होत असतो, कारण तिथे चपलांचा आवाज येत असतो। त्यामुळे आता अमृता खूपच घाबरते। अमृताने अजून काही तोंडाला आता तो ग्लास लावलेला नसतो, परंतु माधवी ही ढसाढसते शॅम्पेन पित असते। त्याच वेळी आता उदय तेथे येतो, दरवाजा उघडून समोरचं दृश्य पाहतो आणि त्याला प्रचंड असा धक्का बसतो। तेव्हा उदय जिजू असं आता अमृता लगेचच धक्क्याने त्याच्याकडे बघत म्हणते। तर दुसरीकडे मा ह्या आपल्या रूमकडेच निघालेले असतात। यश तितक्यातच आता श्रीकांतरावांना घेऊन घरी आलेला असतो आणि म्हणतो, मा ऐक ना, अगं मा ऐक ना। तेव्हा आता मा काही ऐकत नाही। तेव्हा त्या तशाच पुढे निघालेल्या असताना यश सांगतो की मा, बाबांची तब्येत ठीक आहे, त्यांना डिस्चार्ज दिलाय आणि ते रूममध्ये आहेत, असं म्हटल्याबरोबर माची पावलं आपोआपच थबकतात। त्यानंतर तो म्हणतो, मा तू देवघरात होती ना म्हणून तुला सांगता नाही आलं, त्यांची पुढची ट्रीटमेंट ना आपल्याला आता घरातच करता येईल आणि असंही म्हणाले आहेत डॉक्टर। तेव्हा मा आता यशकडे अजिबात डुंकूनही बघत नाहीत, त्या देवाचे आभार मानू लागतात आणि लगेचच पुढे जातात। यशची तगमग असते की माने माझ्याबरोबर बोलावं, परंतु मान बोलल्यामुळे यशच्या मनाला खूप दुःख होतं। तर दुसरीकडे उदय आता या दोघींना अशा परिस्थितीत बघतो खरं, पण काही बोलत नाही। उदयला काही कळणार नाही या विचारातच अमृता लगेचच आपला डाव सुद्धा साधून घेते आणि यश व कावेरीच्या विरोधात आता भडकवत असते। म्हणजे ती तिच्या आईला असं सांगत असते की आई अगं तूच समजून घे ना आता, कारण यश माझ्याशी जे वागलाय ना त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय। अगं माझं आणि यशचं लग्न
झालं नाही म्हणून तू स्वतःला अशी दारूच्या नशेत झोकून देणार आहेस का? तू आता ठेव बरं ते बाजूला, असं म्हणून ती साळसूतपणाचा आव्हानते. अगं तू माझं सोड ग, उदय जिजूंचा विचार कर ना, कारण यश हा त्याचा लहान भाऊ आहे. तरीही यशने त्याला फसवलं. एकीकडे त्याचं कावेरीशी अफेअर होतं आणि दुसरीकडे उदय जिजू बरा व्हावा म्हणून खोटे प्रयत्न करत होता तो. आता मला सांगाय, तू उदय जिजूला किती वाईट वाटलं असेल ग. आता हे सगळं अमृता बोलताना उदय ऐकत असतो आणि हे या दोघीही मायलेकींना सुद्धा माहीत असतं. परंतु यशच्या विरोधात भडकवण्याची ही चांगली संधी त्यांच्याकडे चालून आलेली असते. पुढे अमृता म्हणते, माझं सोड, मी तर परकी आहे या घरासाठी. परंतु उदय जिजू तो हे दुःख कसं विसरू शकेल. मग आता उदय लगेचच तेथून जातो. आता उदय तेथून गेला हे पाहताच या दोघीही मायलेकी हसतात. तर माधवी लगेचच ग्लास हातात घेते. तेव्हा आता अमृता उठते आणि म्हणते, आई, आत आलेला उदय ना पूर्णपणे वेगळा होता आणि बाहेर आलेला उदय पूर्णपणे वेगळा असणार, कारण डेफिनेटली तो खूप म्हणजे खूप चिडून गेला असणार आहे. तेव्हा माधवी विचारते, अमृता नक्की तुझ्या डोक्यात काय चाललंय ग? तेव्हा अमृता सांगते, आई, माझ्या खेळाचा ना अगदी दुसरा डाव आता सुरू झालाय, कारण आता काही टिकून राहत नाही सुलक्षणाचं हे घर. तेव्हा माधवी म्हणते, अगं बाई, पण आता त्या म्हाताऱ्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवंच ना. तर आता अमृता म्हणते, हो देऊयात की लक्ष, काही हरकत नाही. दुसरीकडे यश हा आता उदयकडेच निघालेला असतो. समोरून आता उदय येतो. तेव्हा यश विचारतो, दादा, अरे कुठे होतास तू? बाबांना डिस्चार्ज मिळालाय. परंतु आता उदयच्या मनामध्ये यशच्या रागाची आग अशी धगधगत असते. त्यामुळे उदय क्षणाचाही विचार न करता यशच्या कानाखाली मारतो. तेव्हा यश धक्क्याने उदयकडे बघतो. उदय रागातच म्हणतो, बस कर आता तुझी ही नाटकं. तेव्हा यश आता विचारतो, दादा, अरे असं अचानक काय झालं तुला? हे बघ, जे काही घडलं ना त्यामुळे तुला वाईट वाटणं साहजिक आहे रे. तेव्हा पुन्हा एकदा उदय यशच्या कानाखाली मारत विचारतो, काय वाईट? असं म्हणून रागात आता उदय हा अजूनच यशला खूप मारू लागतो. तेव्हा यश म्हणतो, दादा शांतपणे ऐकून घे, जे काही केलं त्यामुळे आम्हाला तुला अजिबात दुखवायचं नव्हतं रे. मग आता यश म्हणतो, दादा प्लीज ऐकून घे, जर कावेरी तुझी खरी बायको असती तर वागलो असतो का असं मी? नाही ना. कावेरी आणि माझं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे. तेव्हा उदय आता रागाच्या भरात यशला अक्षरशः असा उचलतो आणि त्या टेबलवरून खाली पाडतो. दुसरीकडे आता कावेरी शांतपणे त्या जेलमध्ये बसलेली असते. सगळ्या गोष्टींचा विचार करत ती आता रडत असते. त्यामुळे आता मोहित जिजू हे तेथे येतात आणि कावेरीला अशा अवस्थेत पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं. मग आता ते म्हणतात, कावेरी. तेव्हा कावेरी खूपच इमोशनल होते. उठून उभी राहते आणि विचारते, मोहित जिजू तुम्ही इथे? तेव्हा मोहित म्हणतो, हो कावेरी, मी तुला एवढंच सांगायला आलोय की तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुला मदत करणार आहे आणि यशने मला सगळं सांगितलंय, त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेव. आपण आता यातनं नक्कीच काहीतरी मार्ग काढू. तेव्हा कावेरी विचारते, बाबा त्यांची तब्येत कशी आहे ते कळलं का काही तुम्हाला? हीच सांगतो, यश आहे तिथे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. मग आता कावेरी रडूनच म्हणते, या सगळ्यातून असं काहीतरी होईल, मला कधी वाटलंच नव्हतं. मग मोहित जिजू म्हणतो, कावेरी हे बघ, बाबांवर हल्ला करणारी व्यक्ती अशी लपून नाही राहू शकत. हे बघ, आपण त्या गुन्हेगाराला नक्कीच शोधून काढू आणि एवढंच मी तुला सांगायला आलोय. तेव्हा मोहितच्या बोलण्यामुळे कावेरीला जरा आता धीर येतो. दुसरीकडे यश हा उदयला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की दादा, अरे मी तुला किती वेळा सांगू, कावेरी आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि कावेरी खरी तुझी बायको नाही आहे, तुला आता विस्मरण झालंय. परंतु आता अमृताने भडकवल्यामुळे उदय हा खूपच चिडलेला असतो आणि मग रागाच्या भरात पुन्हा यशवर तो हात उचलतो. मग उदय आता पुन्हा एकदा त्याला उठवतो, त्याची कॉलर जोरात पकडतो आणि म्हणतो की माझ्या भावनांशी खेळलात तुम्ही, मला फसवलत तुम्ही. अमृता लगेचच रूमच्या बाहेर येते. दोघा भावांची अशी भांडणं झालेली पाहते की उदय खूप चिडलेला आहे आणि तो यशवर हात उचलतोय. अगदी सगळं काही तिच्या प्लॅनप्रमाणे झालेलं असतं, मनासारखं झालेलं असतं आणि म्हणूनच अमृता ही खुश होत दोघांकडे बघते. पुढे यश उदयला समजावण्याचा प्रयत्न करतो की दादा, अरे तुला तसं वाटतं ना, असं काही नाही आहे, विश्वास ठेव तू माझ्यावर. तेव्हा उदय म्हणतो, मला काही आठवत नाही ना, याचा तुम्ही फक्त आणि फक्त गैरफायदा घेतलाय.
तुम्ही दोघांनी मिळून मला फसवलंय, म्हणून तो यशला पुन्हा त्या टेबलवर ढकलून देतो. तोच यश आता जोरात खाली पडतो. नेमक्या आता मा तेथे येतात. तेव्हा यश म्हणतो, दादा प्लीज, अरे शांत हो ना, ऐकून घे. तरीही उदय ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. मग आता लगेचच मा धावत येतात आणि म्हणतात, उदय अरे काय चाललंय तुमचं, सोड त्याला, सोड त्याला, असं म्हणून त्या यशला सोडायला सांगतात. पण उदय आता रागातच असतो, त्यामुळे तो म्हणतो, नाही मा, मी नाही सोडणार याला. तेव्हा मा म्हणतात, उदय तू त्याचा मोठा भाऊ आहे, समजलं ना. तेवढ्यातच तेथे यामी सुद्धा येते आणि या दोघा भावांची जबरदस्त अशी भांडणं पाहत तिलाही तेवढाच आनंद आणि आश्चर्यही वाटतं. त्यानंतर आता मा म्हणते, हे बघ उदय, तू मोठा आहेस ना, तू तुझ्या मर्यादा सोडू नकोस. हे आत्ताच घरी डिस्चार्ज घेऊन आले आहेत, त्यामुळे मला घरामध्ये ना अजिबात काही भांडणं, आरडाओरडा, तमाशा नको आहे. अरे सोड उदय, सोड उदय, असं म्हणून मा या खूपच रागात आता दोघांना कसं बसं बाजूला करतात आणि मग उदयवरच त्या चिडतात आणि म्हणतात, हे बघ, कुणाला काय शिक्षा द्यायची ना हे ठरवण्याचा अधिकार मोठ्या लोकांना आहे. घरातली लोक ना अजून जिवंत आहे, समजलं. तेवढ्यातच विद्या तेथे धावत येते आणि म्हणते, मा काकांना शुद्ध आली. हे ऐकून आता मला आनंद होतो. तेव्हा सगळेजण लगेचच तिकडे रूममध्ये जायला निघतात. तर अमृताच्या मनामध्ये धडकीच भरते की आता श्रीकांतने सगळं काही माझं कारस्थान सांगितलं तर माझं बिंग इथेच फुटणार. त्याचवेळी आता यामी पुढे जाते अगोदर आणि म्हणते, बाबा बाबा तुम्ही उठलात, पण तुमच्यावर कुणी हल्ला केला, कोण होती कोणती व्यक्ती. तेव्हा मा आणि यश दोघेही थोडे रागातच तिच्याकडे बघतात. तेव्हा यश म्हणतो, यामिनी प्लीज, अगं आताच शुद्ध आली आहे बाबांना, जरा शांत राहा की. अगं हे असले कुठे प्रश्न विचारतेस तू. तेव्हा यामी लगेच यशला डाफरते आणि म्हणते, तू गप्प बस रे. तेव्हा मा म्हणते, अगं ऐक ना. पण ती ऐकतच नसते. यामी म्हणते, बाबा बाबा, अहो तुमच्यावर हल्ला कोणी केला ते सांगा. तर कावेरीने केलाय का तुमच्यावर हल्ला. तेवढ्यातच अमृता आता तेथे येते आणि लगेचच आतमध्ये डोकावते की श्रीकांत खरंच खरं खरं सांगतोय की काय माझं नाव. इकडे आता मा म्हणते, अगं थांब ग तू जरा. पण आता ती थांबायला तयार नसते. यामी म्हणते, मा आपल्याला कळायला नको का नक्की कुणी हल्ला केलाय आपल्या बाबांवर. त्यानंतर अमृता आपोआप हळूहळू हळूहळू पुढे येते, जेणेकरून श्रीकांतला पुन्हा एकदा घाबरवता येईल. आता श्रीकांतरावांनी डोळे पूर्णपणे उघडलेले असतात आणि नेमकं कुणालाही न बघता ते त्या अमृतालाच बघतात आणि त्यांना प्रचंड असा धक्का बसतो. मग त्यांना आठवतं की कशाप्रकारे अमृताने मला धमकी दिली आहे की तुम्ही माझ्या प्लॅनमध्ये पण नव्हतात, पण आता तुम्ही आलात माझ्या प्लॅनमध्ये आणि मला ते चालणार नाही. आता त्यांचे हात अक्षरशः लटलट कापू लागतात. त्यांना अमृताची खूपच भीती वाटू लागते. घरातील सगळेजण आता खूप घाबरलेले असतात. नक्की अचानक बाबांना काय झालं हाच विचार सगळेजण करू लागतात. त्याचवेळी मा आता म्हणते, अहो काय झालं तुम्हाला, काय झालं काय तुम्हाला. पुढे सगळ्यांच्याच मनाची धाकधूक वाढलेली असते. यश विचारतो, बाबा बरं वाटत नाही आहे का तुम्हाला. अहो खरं सांगा ना, नाही वाटत आहे का बरं तुम्हाला. दुसरीकडे आता कावेरी असते ना, ती जेलमध्येच बसलेली असते. ती आता बाबांसाठी देवाकडे प्रार्थना करते की माझ्या बाबांना ना लवकरात लवकर बरं कर. पुन्हा एकदा ना निराधार नको करूस तू मला. प्लीज त्यांना बरं कर आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा केल्याशिवाय तर अजिबात सोडू नकोस. दुसरीकडे आता बाबांची मनस्थिती काही ठीक नसते. अमृताला बघितल्याबरोबरच त्यांचा बीपी अक्षरशः हाय झालेला असतो. तर यामिना वेड्यासारखी पुन्हा पुन्हा विचारू लागते, सांगा ना बाबा, कावेरीने हल्ला केलाय का. अहो सांगा ना बाबा. मग त्यानंतर अमृता स्वतः विचारते, काका अहो बोला ना, काही सांगायचं आहे का तुम्हाला आम्हाला. त्यानंतर लगेचच अमृता तिच्या हातात असणारं इंजेक्शन बाबांना दाखवते आणि म्हणते की तुला हे इंजेक्शन देऊन मी मारेन. तेव्हा श्रीकांतराव आता त्या इंजेक्शनाकडे बघतच राहतात आणि खूप घाबरतात. त्यावेळी मनातच अमृता म्हणते, म्हाताऱ्या एक शब्द जरी काढला ना तोंडातून, तुझा तो शेवटचा शब्द असेल, समजलं. अरे कसं आहे ना, तू काठीने मेला नाहीस, मग काय आहे ना, इंजेक्शन घेऊनच आली आहे तुझ्यासाठी. त्यानंतर यश म्हणतो, बाबा काही सांगायचं आहे का तुम्हाला, तुमच्यावर हल्ला कोणी केला तुम्हाला माहीत आहे का हो बाबा. असं म्हणून आता सारखं सारखं यश विचारत असतो. आता मा म्हणतात, हे बघ उदय, मी आत्ताच सांगते, यांना त्रास होईल ना अशी कोणतीही व्यक्ती इथे नको आहे मला आणि याला जायला सांगा आता इथून. असं म्हणून मा यशलाच प्रत्यक्षपणे तर बोललेल्या असतात. त्यामुळे आता यश बिचाऱ्याचा नाईलाज होतो. तर यामी पहिल्यापासून एकच हेका धरून असते की बाबा हे सगळं कावेरीने केलंय ना, हे सगळं कावेरीने केलंय ना. तेव्हा आता लगेचच
मा म्हणते अगो त्यांना त्रास होईल असं काही विचारू नको ना, सांगितलंय ना तुला एकदा. त्यावेळी यामी म्हणते पण आपल्याला हे कळायला नको का. तेवढ्यातच डॉक्टर आता तेथे येतात. तर सगळ्यांनी अक्षरशः श्रीकांतरावांभोवती गराडाच घातलेला असतो. त्यामुळे डॉक्टर हे भडकतात आणि विचारतात अहो हे काय चाललंय काय तुमचं. अहो तुम्ही प्लीज सर्वांनी ना बाजूला व्हा. अहो एवढे प्रश्न नका विचारू आता त्यांना, कारण त्यांच्या मेंदूवर सुद्धा प्रेशर येऊ शकतं आणि एकदा का स्ट्रोक आला तर ते पुन्हा नाही बोलू शकणार. तेव्हा उदय म्हणतो सॉरी डॉक्टर, बाबांना नक्कीच काहीतरी सांगायचंय पण ते सांगू शकत नाहीयेत. तेव्हा डॉक्टर म्हणतात अहो आम्हाला माहिती आहे तुम्हाला ना त्यांची खूप काळजी आहे, पण तुमची ही अति काळजी आहे ना त्यांचं नुकसान सुद्धा करू शकते. एकतर आधीच या वयात रिकवर व्हायला ना वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही कोणतीही घाई करू नका आणि जरा एकटं सोड त्यांना. मग मा म्हणतात मला डॉक्टरांचं म्हणणं पटतंय आणि हे सगळं कावेरीने केलंय हे सुद्धा मला माहिती आहे. मग आता कशाला काही विचारत बसायचं, चला बरं सगळ्यांनी बाहेर चला, आराम करू देत त्यांना. त्यानंतर मा पुन्हा एकदा श्रीकांतरावांजवळ येत आणि म्हणते अहो तुम्ही शुद्धीवर आलात आणि माझ्या जीवात जीव आला. तुम्हाला आता बरं वाटतंय ना, आणि ज्याने तुमची ही अवस्था केली आहे ना तो गुन्हेगार ना आता पोलिसांच्या ताब्यात आहे. तेव्हा श्रीकांतरावांना आता धक्काच बसतो. डोळे मोठे करून ते इकडे तिकडे बघतात. मा म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर आता अमृता हे सगळं ऐकते. ते काहीतरी आता बोलण्याचा इकडे प्रयत्न करत असतात, सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात, पण मा त्यांना बोलू देत नाही. मा म्हणतात की तुम्ही ना आता आराम करा, आम्ही सगळे बाहेरच आहोत. तर आता भामटी अमृता मात्र हसत असते. त्यानंतर अमृता म्हणते मावशी मी थोडा वेळ जरा काकांसमोर बसू का. तेव्हा मा म्हणते नको अगं. तेव्हा अमृता म्हणते अगं मावशी पण मी अजिबातच त्यांना त्रास सुद्धा देणार नाही आणि त्यांच्याशी काहीही बोलणार नाही, एकदम शांत बसेन. असं म्हणून अमृता ही डॉक्टरांची परमिशन घेते. तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे पण त्यांच्याशी जास्त बोलायचं नाही. तेव्हा मा म्हणतात की बस बोलू नको काही. तेव्हा ठीक आहे असं अमृता सांगते. त्यानंतर अमृता आता लगेचच श्रीकांतरावांजवळ बसते आणि म्हणते काका लवकर बरे व्हा हां. मावशी म्हणत होती ना ते बरोबर आहे, त्या कावेरीने तुमच्यावर हल्ला केलाय अन तिला आता पोलीस जेलमध्ये घेऊन गेले आहेत. अहो ती ना मारून टाकणार होती तुम्हाला. असं सांगून आता लगेचच ती श्रीकांतरावांच्या हातामध्ये ते इंजेक्शन देते. तेव्हा त्यांना त्रास होतो आणि ते डोळे बंद करतात. दुसरीकडे मोहित जिजू कावेरीला सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि म्हणतात ती निर्दोष आहे, मी सुद्धा पोलीस आहे आणि मलाही कायदा कळतो आणि तसंही तुम्ही अजून प्रोसेस तर सुरू केली नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात 24 तास आहेत अजून आमच्याकडे हा पुरावा गोळा करण्यासाठी आणि हे बघा आमच्या कामामध्ये ना अजिबात लोडबोड करू नका. तेव्हा मोहित जिजू विचारतात काय बोलताय काय तुम्ही हे. तेव्हा साहेब तुम्ही पोलीस म्हणून आलात की त्यांचे मित्र म्हणून आलात, असं इन्स्पेक्टर साहेब थेट मोहित जिजूंना विचारतात. तेव्हा कावेरीची जवानी घ्यायची असते म्हणूनच इन्स्पेक्टर साहेब मोहितला म्हणतात की तुम्ही कोण आहात, तुम्ही जा बरं इथून. असं म्हणून कॉन्स्टेबल लेडी असतात ना त्यांना कावेरीला आता बाहेर काढायला इन्स्पेक्टर साहेब सांगतात. तर कावेरीला आता मोहित जिजूंचं झालेला असा अपमान पाहताना वाईट वाटतं. दुसरीकडे आता यश हा देवीसमोर बसतो आणि म्हणतो की चांगल्या लोकांची तू जास्त परीक्षा घेतेस असं मी ऐकलं होतं, पण अजून किती परीक्षा घेणार आहेस तू कावेरीची, कारण तुझ्यावर एवढा विश्वास आहे तिचा आणि हे फळ दिलंस तू तिला आणि तिला जेलमध्ये जावं लागले का केलंस का तू असं, तिला जेलमध्ये जाण्यापासनं का नाही थांबवलंस. तर दुसरीकडे आता ज्या लेडी कॉन्स्टेबल असतात त्या कावेरीला म्हणतात चल बाहेर ये, तुझी जबानी घ्यायची आहे. कावेरी आता ज्या जेलच्या बाहेर आल्यानंतर मोहित जिजू म्हणतात हे बघ कावेरी काही सांगत बसण्याची गरज नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते हो पण काही लपवण्याची सुद्धा गरज नाही आहे ना, कारण लपवण्यासारखं मी असं काही केलंच नाही. तर कावेरीला आता लगेचच तेथून घेऊन जाण्यात येतं. दुसरीकडे यश अजूनही देवी आईला जाब विचारत असतो. कावेरीवर प्रश्नांचा अगदी पाऊस पडत असेल आणि इकडे बाबासुद्धा अजून काही सांगत नाहीत. सगळेजण माझ्या कावेरीला दोष देत आहेत, पण खात्रीने सांगतोय मी देवी आई तुला माझी कावेरी असं करूच शकत नाही, कारण कावेरी ना बाबांना अगदी स्वतःच्या वडिलांसारखं मानते आणि बाबांवर हल्ला तर ती करूच शकत नाही आणि हे सत्य कधी येणार आहे सगळ्यांसमोर. या सगळ्यांच्या मागे नक्की कोण आहे हे कधी कळणार आहे, असं आता तो देवी आईला जाब विचारतो. तर आता दुसरीकडे अमृता आपला चेहरा झाकून एका बाईला भेटायला बाहेर आलेली असते. त्याच वेळी आता तुला पाठवलेला फोटो पाहिला का तू. तेव्हा ती बाई म्हणते हो पाहिलाय. तर आता ती मुलगी ना त्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. ती मुलगी ना थेट
जेलमधून बाहेर नाही आली पाहिजे बरं का, ती कुठे गेली पाहिजे, थेट वर गेली पाहिजे, असं अमृता त्या बाईला आता कावेरीला मारण्याचा इशारा देते. त्यानंतर ती म्हणते हे काम ना तुला आतमध्ये जाऊन करायचे, समजलं. दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब आता कावेरीला जाब विचारत असतात, प्रश्न विचारत असतात की खोटं बोलून धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये का शिरलीस, त्यांच्या प्रॉपर्टीवर तुझा डोळा होता म्हणूनच ना, की तुझ्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. तेव्हा कावेरी म्हणते असं काही नाहीये. तेव्हा त्या उदयला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात का अडकवलंस असं ते विचारतात. मग कावेरी म्हणते हो ते काय बोलताय काय तुम्ही, ते मला माझ्या भावासारखे आहे. तेव्हा भावासारखे आहे म्हणून त्याची बायको बनून तू घरात घुसलीस का, असं इन्स्पेक्टर साहेब विचारत. हे तर अजबच आहे, हे मी ना पहिल्यांदाच ऐकतोय असं ते म्हणतात. तेव्हा कावेरी म्हणते तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या. अहो माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि मग मी चिकूला घेऊन त्यांच्या घरी गेले आणि सगळेच जण मला अगदी चिकूची आई समजायला लागले. माझा खरंच नाईलाज होता. तेव्हा इन्स्पेक्टर विचारतात कसला नाईलाज होता, पण त्यावेळेस खरं खरं का नाही सांगितलं. दुसरीकडे अमृता त्या बाईला सांगते तो खून न वाटता तो ॲक्सिडेंट वाटला पाहिजे आणि जे काही आहे ते अगदी प्लॅन्ट आहे, हे कुणाला काही कळता कामा नये आणि डावलताही येता कामा नये, समजलं. तर आता लगेचच अमृता एक भला मोठा चाकू काढते आणि त्या बाईला देते. दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब कावेरीवर काही पण आरोप करतात आणि विचारतात काय डाव काय होता तुझा. तेव्हा कावेरी म्हणते अहो मी फक्त चिकूसाठी गप्प बसले आणि तसं मी वचन दिलं होतं माझ्या मैत्रिणीला. तेव्हा हे साफ खोटं आहे, तू उदयची बायको बनून घरात घुसलीस आणि श्रीकांत साहेबांना हे सगळं खरं समजलेलं होतं आणि त्यांनी कुणाला सांगू नये म्हणून तू त्यांचा काटा काढलास. तेव्हा कावेरी म्हणते अहो असं काही नाहीये, तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या जरा. मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात सराईत गुन्हेगारांना मी अगदी सुतासारखं सरळ केलेलं आहे, समजलं, असं म्हणून ते कावेरीला अजूनच प्रश्न विचारतात. तेव्हा कावेरी खूप घाबरते. तर दुसरीकडे आता अमृताकडून ती बाईना खूप मोठा चाकू घेते आणि कावेरीला मारण्याचा प्लॅन करते आणि अमृता म्हणते हा चाकू ना त्या कावेरीच्या रक्तामध्ये भरला पाहिजे. तेव्हा ती बाई हो म्हणून लगेचच तेथून निघते. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब अक्षरशः कावेरीला धारेवर धरतात आणि तुम्ही ही जी स्टोरी रचली आहेत ना त्या स्टोऱ्या मी खूप ऐकल्याचं सांगतात आणि या कटामध्ये नक्की कोण सामील आहे असंही विचारतात. अहो यश धर्माधिकारी आहे का सामील. कावेरी म्हणते अहो आपल्याच वडिलांवर कोण असा हल्ला करेन. तेव्हा तो श्रीकांत साहेबांचा खरा मुलगा तरी कुठे आहे असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आणि तुम्ही दोघांनी मिळून प्रॉपर्टीसाठी कट रचलास त्यांच्या विरोधात आणि त्यांच्या मर्डरचा सुद्धा. कावेरी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही, असं काही नाहीये. तेव्हा लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात खरं सांगायचं हां तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे की नाटक आहे. मग कावेरी काहीच बोलत नाही, एकदम गप्प राहते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अमृता माधवीला सांगते आता पुढची खेळी खेळायची. आता एक प्यादं तर गेलं, आता वजीर खेळायचं आहे आपल्याला. दुसरीकडे मा यशला अट घालतात की हे बघ यश उद्या सकाळपर्यंत वेळ आहे तुला, उद्या सकाळपर्यंत अमृताबरोबर तू मांडवात असलास तर ठीक आहे आणि नसलास तर आमच्या आयुष्यात सुद्धा तू नसशील. तेव्हा अमृता खुश होते आणि यशकडे बघते. दुसरीकडे कावेरी आता खाली मान घालून आती जेलमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच अमृताने पाठवलेली ती बाई तेथे येते आणि कावेरीच्या पाठीत सुरा खूप असणार असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.